शेवटच्या काही मॅचेस या ठिकाणी बाकी राहिले आहेत आणि निश्चितच मान्यवरांच्या वतीनं पारितोषिक या ठिकाणी खेळाडूंसाठी लगावले जात आहेत. अगदीच षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी असणार आहे कोणत्याही टीमसाठी. अगदीच सागाचीवाडी टीमसाठी मात्र ते 1000 रुपयाची कॅश प्राईज असेल कैलास खडके साहेबांच्या वतीनं. दोन्ही टीमसाठी कोणी षटकार हॅट्रिक ठोका 1000 रुपयाचं कॅश प्राईज मिळवा. त्याच्यानंतर 500 रुपयाचं देखील कॅश प्राईज आहे. ते सन्मान श्री प्रवीणजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. आणि टोटल षटकार हॅट्रिकसाठी एकंदरीत 1500 रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी असणाऱ्या आम्हाला घेऊन जातोय मैदानच्या आतमध्ये, जिथे सेमीफायनल 2 या ठिकाणी रंगते. सेमीफायनल 2 या ठिकाणी रंगत असताना आपण पाहतोय या मॅच मध्ये जो संघ विजय होईल तो फायनलमध्ये जाऊन धडक देईल. आणि दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. पहिला बॉल अगदीच सेमीफायनलला 2चा हा पहिलाच बॉल या ठिकाणी चेंडू सरळ निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. काय करतोय फलंदाज, कारण 2 षटकांची मॅच आहे आणि 2 षटकांच्या लढतीमध्ये जर का आपण पाहिलं ना तर तुमच्याकडे जास्ती बॉल नाही आहेत, फक्त 12 बॉल आहेत आणि त्या 12 बॉलमध्ये किमान तुम्हाला 25 ते 30 धावा इथे उभारायचे आहेत. अतिशय चांगला संघ कासकावाडी संघ आणि त्यांच्या अगदीच या ठिकाणी सन्मान श्री सागरजी लटके साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं देखील या आयोजकाच्या वतीनं सहर्ष हार्दिक मनपूर्वक स्वागत. अगदीच बरेचसे मान्यवर या स्पर्धेला अगदीच भेटीगाठी देत असताना आपण पाहतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये अद्याप बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतील. त्या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी भैरवनाथ क्रिकेट संघ बोरीचेवाडी या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करणार आहोत. इथे पहिला धक्का या ठिकाणी बसतं रवीच्या स्वरूपामध्ये. पहिला चेंडू आला डॉट, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर दुसऱ्या चेंडूवरती आले विकेट्स. चांगला फटका खेळला होता रवी अगदीच, परंतु लॉंगॉनला एक चांगला झेल या ठिकाणी टिपला आणि पहिला धक्का या ठिकाणी बसतो टीम सागाचीवाडी संघाला. अगदी जर का आपण पाहिलं ना तर खूप चांगली लढत चालू आहे. पहिला षटक या ठिकाणी चालू आहे. चांगली गोलंदाजी मैदानच्या आतमध्ये करत असताना कासगावाडी टीमचा गोलंदाज अगदीच हार्ड हिटर फलंदाज आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं स्ट्राईकसाठी होता, परंतु त्याच्या माध्यमातून एक सिंगल कंप्लीट केल्या. सिंगलनं संघाचं खातं ओपन केलं, सिंगलनं संघाचा श्रीगणेश केला आणि धावफलकावरती धावसंख्या जोडली जाईल ती मात्र 1 धाव. अंबरनाथ तालुक्यातील आलेला हा संघ अगदीच एक चांगला संघ, एक मोठा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. अगदीच तो कासगावाडी संघ आणि निश्चितच दुसरा सेमीफायनलचा थरार या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय चांगली लढत चालू आहे मैदानच्या आतमध्ये. सांघिक पहिली षटक या ठिकाणी हाताळतोय गोलंदाज चेतन आतापर्यंत 3 चेंडू मागे फक्त 1 धाव खर्च केल्या. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू मात्र या ठिकाणी आलाय डॉट बॉलचे इथे सांगता झाले. कमीत कमी 2 षटकामागे 20 धावा इथे उभारावे लागतील. मागील सामना खूप टफ फाईट झाला होता, परंतु हा सामना कुठेतरी आपण पाहिले ना प्रथमतः टॉस हारले टीम सागाचीवाडी आणि त्यांच्या वाटेल आले ते मात्र बॅटिंग, परंतु बॅटिंग करताना कुठेतरी संघ अडचणीमध्ये सापडलाय. पुन्हा एकदा हलक्यात टपली दिल्या, सिंगल मात्र आल्या. एका धावेनं कोणताही फरक पडणार नाही टीम कासगावाडी संघाला. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या येऊन पोहोचले एकंदरीत 2 अंकावरती. 5 चेंडू 2 धावा. अतिशय चांगली लढत चालू आहे मैदानच्या आतमध्ये. शेवटच्या क्षणामध्ये आपण येऊन टेपलोय, परंतु निश्चितच इथे आपण पाहिलं ना तर संघर्ष करावा लागेल टीम सागाचीवाडी संघाला. मोठे फटके खेळावे लागतील, मोठे शॉट खेळावे लागतील, चांगली कामगिरी करावी लागेल, कारण 2 षटकांचे मॅच आहे. सामना कुठेही झुकू शकतो, त्याच्यामुळे इथे धावा येणं खूप गरजेचं. किमान एक लढाई करण्यासाठी तुम्हाला पर्याप्त धावा उभारणं खूप गरजेचं असेल. स्क्वेअर कटचा फटका पुन्हा एकदा येईल, एक फक्त सिंगल धाव आणि एकापेक्षा दुसरे काय मिळत नाही. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या मात्र 3 धावा. अतिशय चांगली लढत चालू आहे मैदानच्या आतमध्ये. मेगा फायनलमध्ये जाऊन धडक दिली टीम असलवाडी बी टीम. मेगा फायनलमध्ये जाऊन धडक दिले. अगदीच असलवाडी बी टीम विचारही केला नव्हता की असलवाडी बी टीम फायनलमध्ये मेगा फायनलमध्ये जाऊन धडक देईल, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, कोणताही संघ कुठे जाऊन पोहोचेल हे आपण सांगू शकत नाही. आणि तो असलवाडी बी संघ मात्र फायनलमध्ये जाऊन विराजमान झाला आहे. आणि हा सामना अतिशय महत्त्वाचा दोन्ही टीमसाठी. करो या मरो अशी स्थिती टीम सागाचीवाडी आणि टीम कासगाववाडी या 2 टीम दरम्यान. अतिशय चांगला रोमहर्षक सामना. सांघिक दुसरे षटक यावेळेस घेऊन येते गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती नाना. षटकार हॅट्रिकसाठी मात्र नक्कीच या ठिकाणी पारितोषिक लगावले जात आहेत जरूर, परंतु त्याचा कोणताही अगदीच जर का आपण पाहिलं ना तर त्याचा प्रयत्न देखील केला जात नाहीये. पारितोषिक फटकावण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाही. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल. यस, इथे पुन्हा एकदा बॅटची
हलकीशी काढा लागले. चेंडू जातोय लॉंग स्टॉप क्षेत्राकडे, तिथे चेंडूला अडवलं जाईल. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात आणि दोन्ही अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 अंकावरती. अतिशय चांगले मॅच आहे. 2 धावा आल्या, 5 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती. शेवटचे षटक, या 4 बॉल शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 2 मोठे फटके येतील का? कारण 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता जरूर असेल टीम सागाची वाढीसाठी. इथे मोठा फटका, जोरदार स्ट्रोक, फटका फसलाय की काय? यस, चेंडू जातोय स्टेट ड्राईव्ह सीमारेषा पलीकडे. हाय तो 6 धाव्यांसाठी बिग हिट, षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीच चूक करत नाहीये. चांगला फटका होता. बिटून द गॅप खेळला असता कदाचित चौकार आला असता, परंतु इथे आपण पाहिलं विकेटचं पतन. अजून एक धक्का बसतो टीम सागाचीवाडी संघाला. 11 अंकावरती शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये मनोहर. एकापेक्षा दुसरे काय मिळत नाही. या एकच धाव मिळेल आणि 1 अंकानं टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचेल 12 अंकावरती. शेवटचा बॉल शिल्लक. या शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं. अगदीच बॉल सुटल्यानंतर धाव घेऊ शकतायत पंच निश्चितच, कारण बॉल जर हातामध्ये पकडला असताना तर मात्र धाव घेऊ शकला नसता. बॉल सुटलाय त्याच्यामुळे धाव कंप्लीट आहे. चला मॅच चालू करायची आहे. बॉल अगदीच सुटलाय, बॉल सुटल्यानंतर धाव घेऊ शकतायत, परंतु बॉल सुटलाय धाव घेऊ शकतायत. जर बॉल तुमच्या हातामध्ये असता तर धाव घेऊ शकला नसता. एक रन आउटचं चेक करायचं आहे का? यस, रन आउटची चेक करायची आहे. एस फील्ड. चला मॅच चालू करायची आहे. अगदीच रन कंप्लीट या ठिकाणी आणि नक्कीच या ठिकाणी फलंदाज देखील या ठिकाणी आपल्या जागेवरती स्थिर आहे. अगदीच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मात्र इथून आले फास्ट. डबलचा प्रयत्न आणि 2 धावा इथून सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न, परंतु इथे 2 धावा येतील आणि दोन्ही अंकानं टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या 19 धावा आणि विजयासाठी आव्हान ठेवलं जाते ते 15 धाव्यांचं. 7.5चा रन रेट प्रति षटकामागे, प्रति ओव्हरमागे 7.5ची रन रेट या ठिकाणी असणाऱ्या कमीत कमी 20 धावा असते तर एक चांगली मॅच पाहायला मिळाली असते. परंतु निश्चितच कुठेतरी पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाही आणि त्याच्या परिणाम या ठिकाणी हा सामना, परंतु लॉ स्कोरिंग मॅचेस आहेत ना, या शेवटच्या बॉलपर्यंत नक्कीच जात आहेत. पाहूया, क्रिकेट या सातत्याने रंग कधीही बदलू शकतो. सातत्याने रंग बदलणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ. तुम्हा आम्हाला वेळ लावणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ. तुमची आमची ओळख नसताना ओळख निर्माण करून देणारा हा क्रिकेटचा खेळ. आणि हाच क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय या बी क्रिकेटांगणावरती. अगदीच भैरवनाथ क्रिकेट संघ बुरचीवाडी आयोजित पर्व पहिल्या 2025 ही स्पर्धा या ठिकाणी रंगत असताना खूप चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय तगडी स्पर्धा, अतिशय चांगलं नियोजन. पर्व जरूर पहिलं मित्रांनो, परंतु पहिलं पर्व असं वाटतच नाही. इतकं जबरदस्त सुंदर आयोजन या ठिकाणी केलं. संपूर्ण आयोजकांची मेहनत या स्पर्धेमागे खूप राहिली आहे. तसे सन्मानित श्री नवीनजी कराले यांना देखील विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती येऊन असं व्हायचं. अगदीच येणाऱ्या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी येतोचे मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. बऱ्याचशा मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेला अगदीच भेटीगाठी देताना आपण पाहिलेत. या ठिकाणी अगदीच त्यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच ग्राउंडची व्यवस्था या ठिकाणी केली गेल्या.
इतकं चांगलं क्रीडांगण त्यांनी उपलब्ध करून दिलं, त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं आपण या ठिकाणी करूया स्वागत. आणि त्यांचे आभार जेवढं आपण मानू ना तेवढं कमीच आहे. अगदीच प्रत्येक मान्यवरांनी स्पर्धेसाठी काही ना काही या ठिकाणी नक्की दिले. आयोजक कमिटीला विनंती करेन, मैदानच्या आतमध्ये एक डॉगी आहे, अगदीच त्याला थोडंसं बाहेर घ्या. अगदीच 15 धावींची गरज असणार आहे. 12 मध्ये बनवायचे आहेत. 15 कंपल्सरी. चेशिंग सलामची जोडी बालू आणि रोगीच गोलंदाज या ठिकाणी योगेश हा गोलंदाज पूर्णपणे मदार असेल योगेशवरती, कारण 15 धावींचं इथे टार्गेट एक मापक असं आव्हान आहे. 48 ओव्हर झालेत आणि 228 वर 6 विकेट न्यूझीलंड टीमने गमावल्यात. अगदीच चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय आणि निश्चितच अशीच एक चॅम्पियन्स ट्रॉफी, कर्जत चॅम्पियन्स ट्रॉफी याच क्रीडांगणावरती रंगणाऱ्या 7 मे ते 11 मे कैलास खडके साहेब पुरस्कृत 2025 ती नाईट रजनी शृंखला या ठिकाणी रंगेल. 80,000 प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 40,000, तृतीय चतुर्थ आणि 5वा क्रमांक 25,000 रुपये असेल. मालेकवीर या ठिकाणी बाईक असणाऱ्या कोणत्याही संघाला जर का नाव नोंदणी करायची असेल तर आयोजकांशी संपर्क साधायचा. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी रंगेल. कर्जत चॅम्पियन्स ट्रॉफी याच क्रीडांगणावरती मात्र रंगणाऱ्या आणि सर्वच टीमला विनंती करेन की लवकर लवकर आपले नाव नोंदणी या ठिकाणी करून घ्यायची. ते गोलंदाज तयार. सांघिक पहिले षटक. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार उगारले आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप क्षेत्रापलीकडे. रन्स मिळतील 4. चौकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती चौकाराला इथून कमबॅक होईल का? कमबॅक होणं गरजेचं सागाचीवाडी टीमसाठी. चांगला फटका खेळला आहे. शॉट ऑफ द लेंथ होती, फुल केला आहे. त्या दिशेला शतरक्षक तैनात आहे. खराब फिल्डिंग झाली आहे, फंबलिंग पाहायला मिळते. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं जात आहे. इथून मात्र रन्स कंप्लीट होत आहेत त्या 2. 7.5 औसत आहे. धावा आल्या धाव फलकावर त्या मात्र 6 धावा. 2 बॉल 6 आल्यात. आता एकंदरीत जर आपण विचार केला तर 9 धावींची इथे गरज आहे. 15 धावींचं एक मापक असं आव्हान. मेगा फायनलमध्ये जाऊन धडक दिले टीम. अगदी जर का आपण पाहिलं ना चांगला संघ निश्चितच. इथे मोठा फटका, हवाई फायर, बिग हिट, हुक केलाय आणि चेंडूला धाडले लॉंग ऑन बॉन्ड लाईनच्या डोक्यावरून. येतोय 6 धावींसाठी 6 षटकार. थँक्यू टीजा. 12 धावा स्कोर कार्डवरती. या षटकामध्ये मॅच फिनिश होते की काय? कारण निश्चितच वन साईड त्या मॅचमध्ये बॅटिंग होत असताना आपण पाहतोय टीम कासगाववाडीसाठी बालो कडाल या पहिल्या 2 मॅचेस मध्ये रुपेश कणवीसर 0 वरती आउट झाला होता आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं ना तर त्याने मागे वळून पाहिलं नाही आणि ते चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करत गेला आणि निश्चितच इथे आलाय डॉट बॉल. आता 8 चेंडू आणि बनवायच्या त्या 3 धावा. 3 धावींची इथून गरज असणाऱ्या 8 चेंडू 3 धावींची गरज. सामना कोर्टपर्यंत जाईल पाहूया, कारण 12 आल्यात, अद्याप 3 बनवायचे आहेत विजयासाठी. संध्याकाळचं सत्र आहे आणि डोंगर मात्र या ठिकाणी आड आहे आणि सूर्य देवता कुठेतरी अस्ताला जात असताना आपण पाहतोय. अडवा डोंगर आहे, त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये अंधार लवकर होता. त्याच्यामुळेच की काय आयोजकांनी या ठिकाणी सर्व टीमला वेळेमध्ये बोलावलं होतं. निश्चितच खूप चांगलं आयोजन या ठिकाणी केला. खूप मेहनत आहे या स्पर्धेमागील आयोजकांच्या आणि ते रिव्हर्स शिफ्ट करण्याचा प्रयत्न. परंतु बालूदादा अगदीच जर का शेवटच्या षटकामध्ये मॅच गेली ना तर मात्र टेन्शनमध्ये येऊ शकते टीम अगदीच कासगाववाडी. कारण 3 मध्ये 12 आल्या होत्या, लगातारचे 2 डॉट आलेत आणि आता इथे विजयासाठी 7 चेंडू आणि 3 धावींची गरज आहे. 7 मध्ये बनवायचे ते 3 धावा. काय घडणार मैदानच्या आतमध्ये? आणि इथे
चांगले फीड झाले आहे, परंतु एक सिंगल मिळेल आणि सामना मात्र नक्की शेवटच्या षटकात जात असताना आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 1 संपल्याने एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्यात 13. आता बनवायचे आहेत 6 मध्ये 2 धावींची गरज. किमान 7 ते 8 धावा असते तर एक मॅच चांगली पायासारखी झाली असते, परंतु निश्चितच पाहूया. कधी कधी 6 बॉलमध्ये 1 धाव देखील होत नाही, परंतु इथे 2 धावींची गरज आहे. सामना कुठपर्यंत जाईल, कोणत्या बॉलपर्यंत जाईल हे पाहणं जोरकस ठरेल. तर त्याला टीम मिटिंग नको, अंधार होत चाललाय, तुम्हालाच अंधार होईल फायनलसाठी, याची दक्षता मात्र आपण नक्कीच घ्यायची आहे. कोणताही वेल नको या. अगदीच तर या ठिकाणी मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. या भैरवनाथ क्रिकेट संघ बोरीची वाडी आयोजित 2025 पर्व पहिल्या पर्वाच्या माध्यमातून या ठिकाणी मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जाणार आहे. सन्मान श्री सागरदादा लदगे यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे. मायची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाणार आहे. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीप्रमाणे येणाऱ्या तमाम मान्यवरांचं या भैरवनाथ क्रिकेट संघ बोरीची वाडी या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आणि तो सन्मान या ठिकाणी स्वीकारत असताना सन्मान्य श्री सागरदादा लदगे अगदीच सन्मान्य आयोजकांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांच्या यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. स्कोरिज लेवल 1 धावीची गरज. त्यानंतर सन्मान्य श्री अपुराज गायकवाड यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सन्मान्य श्री अपुराज गायकवाड साहेबांना देखील विनंती, कारण की आपला देखील आपण सन्मान या ठिकाणी स्वीकारायचं आहे. अगदीच मान्यवरांची मांदी या ठिकाणी या स्पर्धेसाठी लागत असताना आपण पाहतोय. सन्मान्य श्री अपुराजी गायकवाड यांचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाणार आहे. तो सन्मान या ठिकाणी केला जाईल सन्मान आयोजकांच्या वतीनं. इथे मोठा फटका आलाय आणि विनिंग स्ट्रोक विजयी फटका, आणि इथे विजय निश्चित केलाय टीम कासगाववाडी संघानं. गोइज टू फायनल.